या अथांग पसरलेल्या अंधाऱ्या विश्वात आपण खरंच एकटे आहोत का? या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आधी या विश्वाची विशालता समजून घ्यायला हवी. हे चित्र पहा. या एका फ्रेममध्ये दिसणारे प्रत्येक प्रकाशकिरण तारे नसून त्या अब्जावधी आकाशगंगा आहेत आणि त्या प्रत्येकामध्ये पुन्हा अब्जावधी तारे आहेत. या लक्षावधी कोट्यावधी ताऱ्यांपैकी लाखो ताऱ्यांभोवती पृथ्वीसारखे जिथे सजीव सृष्टी बहरू शकेल असे ग्रह फिरत असण्याची दाट शक्यता आहे. विश्वाचा हा अवाढव्य आकार पाहता संपूर्ण ब्रह्मांडात फक्त पृथ्वीवरच जीवन अस्तित्वात आहे हे गणिती दृष्टिकोनातून पूर्णपणे अशक्य वाटतं. हीच शक्यता एका ठोस वैज्ञानिक सूत्रात बसवण्याचा प्रयत्न केला तो खगोलशास्त्रज्ञ डॉक्टर फ्रँक ड्रेक यांनी. त्यांनी तयार केलेलं ड्रेक इक्वेशन हे एक साधं गणित आहे. यामध्ये नवीन तारे तयार होण्याचा वेग, त्याभोवती असणारे ग्रह आणि त्यावर सजीव सृष्टी आणि बुद्धिमत्ता विकसित होण्याची शक्यता यांचा गुणाकार केला जातो. या गणितानुसार अगदी कमीत कमी अंदाज लावला तरी केवळ आपल्या एका आकाशगंगेत हजारो प्रगत आणि बुद्धिमान परग्रहवासियांच्या संस्कृती असायला हव्यात. गणित स्पष्ट सारुतंय की आपल्याला शेजारी आहेत, मग हे आकाश इतकं शांत आणि रिकामं का आहे? हीच शंका भौतिकशास्त्रज्ञ एन्रिको फर्मी यांना आली. त्यांनी एका साध्या पण अचूक प्रश्नाने हा गणिती आशावाद खोडून काढला. त्यांनी विचारलं, वेअर इज एव्हरीबडी? म्हणजेच ते सगळे आहेत कुठे? यालाच फर्मी पॅराडॉक्स म्हणतात. परग्रहवासी असण्याची शक्यता खूप जास्त आहे, पण त्यांच्या अस्तित्वाचा कोणताही ठोस पुरावा आपल्याकडे नाही हा तो विरोधाभास. आजवर आपल्याला अंतराळातून कोणतेही रेडिओ सिग्नल्स मिळालेले नाहीत, कोणतेही महाकाय स्ट्रक्चर्स किंवा एलियन स्पेसक्राफ्ट दिसलेले नाहीत. विश्वाची ही अथांग शांतता अस्वस्थ करणारी आहे. यामुळेच मानवजातीला या रिकाम्या पोकळीत कमालीच्या एकाकीपणाची जाणीव होते. तरीही या शांततेत काही रहस्यमय घटना घडल्या आहेत. अनेकदा आकाशात दिसणाऱ्या अनआयडेंटिफाईड एरियल फेनॉमेना म्हणजेच UAP च्या नोंदी स्वतः सरकार आणि लष्करानेच उघड केल्या आहेत. आकाशात अतिवेगाने उडणाऱ्या या गोष्टी नक्की काय आहेत? हे एखाद्या देशाचं गुप्त तंत्रज्ञान आहे, डोळ्यांचा भ्रम आहे, की खरोखरच कोणीतरी बाहेरून आपल्यावर लक्ष ठेवून आहे? परग्रहवासियांचा खरा शास्त्रीय शोध धुरकट व्हिडिओंपलीकडे जातो. यासाठी SETI-सारख्या संस्थांनी पृथ्वीवर अवाढव्य रेडिओ दुर्बिणींची सिस्टीम उभारली आहे, जी सतत खोल अंतराळातील आवाज टिपण्याचा प्रयत्न करत असते. युरोपियन स्पेस एजन्सी आणि नासाचे शास्त्रज्ञ उडत्या तबकड्या शोधत नाहीत, ते इतर ग्रहांवरील वातावरणात सजीव सृष्टीच्या खुणा आणि रेडिओ लहरी शोधण्याचं काटेकोर काम करत आहेत. आपण आपलं सर्वात प्रगत तंत्रज्ञान या अंधाऱ्या पोकळीत रोखून बसलो आहोत. तरीही कोणताही निर्विवाद आणि ठाम पुरावा अजून आपल्या हाती लागलेला नाही. आता मात्र जेम्स वेब स्पेस टेलिस्कोप सारख्या नव्या पिढीच्या तंत्रज्ञानामुळे आपण दूरवरच्या ग्रहांवरील सूक्ष्म जीवसृष्टी शोधण्याच्या अगदी जवळ पोहोचलो आहोत. पण हा शोध घेताना प्रसिद्ध विज्ञान कथालेखक आर्थर सी क्लार्क यांचा एक विचार आपल्याला नक्कीच थांबवतो. ते म्हणतात, या ब्रह्मांडात दोनच शक्यता आहेत. एकतर आपण या विश्वात एकटेच आहोत किंवा आपण एकटे नाही आहोत. आणि या दोन्ही शक्यता तितक्याच भयानक आहेत. विचार करा, या मृतप्राय आणि अनंत विश्वात फक्त आपलीच जाणीव जिवंत असणं किंवा आपल्यापेक्षा अनेक पटींनी प्रगत आणि अज्ञात संस्कृती आपल्याकडे पाहत असणं, दोन्ही गोष्टी अंगावर काटा आणणाऱ्या आहेत. अनेक विचारवंतांच्या मते हे विश्व एका घनदाट अंधाऱ्या जंगलासारखं असू शकतं, जिथे प्रत्येकजण स्वतःला वाचवण्यासाठी शांतपणे लपून बसला आहे. मानवजात आजही या अथांग अंधाऱ्या पोकळीत साथ घालत आहे. पण आपल्याला खात्री आहे का की त्या अंधारातून खराच कोणी